स्वातंत्र्य सैनिक माया कानू पाटिल सामाजिक संगठना चिरनेर द्वारा गुड़ी पड़वा के पावन पर्व पर नवनिर्वाचित उपसभापति, जेडपी सदस्य, पंचायत समिति सदस्य, सरपंच तथा वरिष्ठ नागरिकों के सत्कार समारोह का आयोजन किया गया था, जहां मुख्य अतिथि के रूप में करनाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल को आमंत्रित किया गया था। इस अवसर पर पंचायत समिति के पूर्व सदस्य नरेश घरत, उरण पंचायत समिति की नवनिर्वाचित उपसभापति निर्मला घरत, जेडपी सदस्य वैजनाथ ठाकुर, चिरनेर ग्राम पंचायत के सरपंच ज्योति महात्रे, उरण पंचायत समिति सदस्य भास्कर मोकल आदि गणमान्यों सहित संगठन के पदाधिकारी, ग्रामवासी तथा वरिष्ठ नागरिक उपस्थित थे। इस दौरान रविशेठ पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर की। मंडळी, आज जो कार्यक्रम आयोजित होता है ते आमचे मित्र नारंगीकर साहेब, पेशाने ते पत्रकार असले तरी पण उद्देश त्यांचा समाजकारण करण्याचा आहे आणि ही मंडळी गोंधळी साहेब आहेत, त्यांच्याच धाग्यात धागे गुंफलेले हे सर्व पत्रकार मंडळी आहेत। इकडे मंडळी पत्रकार एवढे आहेत आणि चांगल्या चांगल्या पेपरचे, सामना असो, सकाळ असो, लोकसत्ता असो, मोठ्या पेपरचे सर्व पत्रकार आहेत आणि खरोखर मला फार अभिमान आहे इकडल्या पत्रकारांचा की गावच्या समस्या असो, चिरनेर गावला पुराचा तरदा तर लगेच तिकडं सामनाला सुद्धा ती प्रसिद्धी असते। इथं पनवेलचे पत्रकार असतील किंवा नवी मुंबईचे पत्रकार असतील, त्यांना जे जमत नाही हे गावची मंडळी करत असतात। खरोखर मला त्याचा अभिमान आहे। बाहेरून लोक येतात, हे गणपती चरणी नतमस्तक होतात, ही चिरनेरची ख्याती आहे, ती ख्याती अशीच राहू दे आणि नारंगीकर साहेबांना मी विनंती करेन पुन्हा एकदा की आपले हे दुसरा जो कार्यक्रम आहे, पहिला महिलांचा सत्कार ठेवणार, ज्येष्ठांचा सत्कार ठेवणार, नंतर विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवणार, त्याच्यानंतर समाजात अशी मोठी मंडळी आहेत यांचा पण सत्कार त्याबरोबर ठेवलेला आहात। हे असे कार्यक्रम तुमच्या घरातच राहो आणि या पत्रकार तुमच्या हातात जो बोरू आहे किंवा लेखणी आहे ती अशी धारदार होऊ दे। कार्यक्रम के दौरान गणमान्यों के हाथों नवनिर्वाचित उरण पंचायत समिति के उपसभापति, पंचायत समिति सदस्य, जेडपी सदस्य तथा सरपंच एवं वरिष्ठ नागरिकों का सत्कार किया गया।